संजय गांधी निराधार योजनेचे जानेवारीचे पैसे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे जानेवारीचे पैसे, सोबतच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या तिन्ही योजनांचे जे जानेवारीचे पैसे आहेत ते मिळण्याकरिता अगोदरच खूप मोठ्या प्रमाणामध्ये विलंब झालेला आहे लाभार्थ्यांनो. तर मित्र हरकत नसावी. अधिकाऱ्यांशी नेहमीप्रमाणे विचारपूस केली असता त्यांच्याकडून एकच उत्तर येत आहे की सर्वांचं कागदपत्र जमा करून अपलोड करणं सुरू आहे. सर्वांचं म्हणण्यापेक्षा दिव्यांग बांधवांकरिता आणि बाकीच्यांचे सुद्धा नेहमीप्रमाणे दरवर्षी ज्याप्रमाणे ते हयातीचे दाखले घेतात त्या दाखल्याकरिता सुद्धा जीवन प्रमाणपत्राकरिता सुद्धा कागदपत्र जमा करून जी पुढची प्रोसेस असते ती व्हेरीफाय करण्याकरिता वेळ होत आहे. परंतु आपलं सर्वश्रुत आहे, आपल्या सर्वांना कळत आहे की निवडणुका आहेत, लाडक्या बहिणींना प्राधान्य दिलेलं आहे आणि आपले जे बांधव आहेत, आपल्या ज्या योजना आहेत याकरिता सुद्धा थोडंसं 2-3 महिने झाले आपण पाहत आहोत वेळोवेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेवट अक्षरशः अख्खाच्या अख्खा पूर्णच्या पूर्ण महिन्याच्या महिना उलटून जात आहे, तेव्हा कुठे त्यांना त्यांचं अनुदान मिळत आहे. परंतु त्यांची प्रोसेस सुरू असल्यामुळे हा विलंब होणे शक्य आहे आणि आपण ते पाहत सुद्धा मित्रांनो. तरी सुद्धा हरकत नसावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत एकदा आपणा सर्व बांधवांना विश्वास देऊ इच्छितो की तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे जानेवारीचे पैसे, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे जानेवारीचे पैसे आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेचे जानेवारीचे पैसे या पैशाच्या वाटपाच्या करिता जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया रोज मंगळवारपासूनच मी या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितले होते त्याप्रमाणे 20 जानेवारी मंगळवारपासून सुरू होऊन जाईल. मंगळवार बुधवारपर्यंत 2 दिवसामध्ये प्रक्रिया चालेल. 20-21 आणि शनिवारपर्यंत म्हणजे जवळपास 23 किंवा 24 तारखेपर्यंत या 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर त्यांचं जानेवारीचं जे अनुदान आहे ते अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होऊन जाईल मित्रांनो. ज्याची सुरुवात जवळपास 21-22 तारखेलाच होऊन जाईल मित्रांनो. आता हे तर झालं जानेवारीचं, परंतु आता काही जणांचं नोव्हेंबरचं आलेलं होतं परंतु डिसेंबरचं आलेलं नव्हतं. तर त्या ज्या बांधवांचं डिसेंबरचं सुद्धा आलेलं नव्हतं त्या बांधवांचं डिसेंबरचं आणि जानेवारीचं असं 2 महिन्याचं जे एकत्रित अनुदान आहे ते सुद्धा या 21 तारखेपासून 24 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिताची सुरुवात होणार आहे आणि शनिवारपर्यंत सर्वदूर त्यांच्या खात्यावर जमा होऊन जाईल मित्रांनो. वेळ प्रसंगी इतर काही कारणास्तव आचारसंहिता असो किंवा अजून अमुक कारण जर यानं पुढे केली आणि त्यानुसार जर मागे पुढे करण्याचा प्रयत्न केला तर तशी अपडेट मिळाल्या सर्वात अगोदर तुमच्या सर्व बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीप्रमाणे मी नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्रहो, जानेवारीच्या अनुदानाचा जो मार्ग आहे वितरणाचा तो मोकळा झालेला आहे मित्रांनो आणि गुरुवारपर्यंत तर बऱ्याचशा लाभार्थ्याला सुरुवात होऊन जाईल आणि शुक्रवार शनिवारपर्यंत जवळपास सर्वच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा झालेलं असणार आहे मित्रांनो. रविवार सोमवार 25-26 तारखेची आवश्यकता वेळप्रसंगी तुम्हाला पडणार नाहीये. तर मित्र आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांकरिताची जी महत्त्वपूर्ण अपडेट होती ती अपडेट नक्कीच आपल्या सर्वांना योग्य वाटली असेल, विश्वासार्ह वाटली असेल. तर मित्र नेहमीप्रमाणे मी आपल्या सर्वांपर्यंत सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती पोहोचू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबा, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि इतर सर्व संजय गांधी निराधार योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत, बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यापर्यंत ही अपडेट ही माहिती पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.